मित्र हो, नमस्कार. मी संजय सोनवणी. आज आपण वेदांमध्ये खरोखरच विज्ञान आहे काय या संदर्भात जरा चर्चा करणार आहोत. गेली अनेक दशकं सातत्याने एक प्रोपागंडा म्हणा, चर्चा म्हणा, माहितीचा भडीमार म्हणा, हा फार वेगाने चालू आहे. तो म्हणजे ऋग्वेदामध्ये किंवा वेदांमध्ये जगातलं जे आजचं आधुनिक विज्ञान आहे ते सारं काही वेदांमध्ये आहे. आणि त्या ज्ञानाच्या आधारावर नुसतं ज्ञान नाही, धर्म सुद्धा, म्हणजे आजचा हिंदू धर्म सुद्धा किंवा जैन आणि बौद्ध धर्म ही वैदिक धर्माची प्रतिक्रिया म्हणून का होईना, परंतु वैदिक धर्म हा मुख्य आधार आहे. वेद हे मूलाधार आहेत, वेद अपौरुष आहेत आणि हजारो वर्ष ते मुखोद्गत पद्धतीने वेद वंश परंपरेने जसे चालत आले, जणू काही रेकॉर्डच केले होते, अशा पद्धतीने आस्थागायतपणे चालत आलेले आहे. अशा स्वरूपाचा एक प्रोपागंडा आहे. ऋग्वेदातलं विज्ञान म्हणजे आधुनिक युगात कोणीही काही शोधलं तरी ते आमच्या वेदांमध्ये कसं होतं याबद्दल हिरिरीने लगोलग दावे केले जातात. आणि त्यासाठी ऋग्वेदातल्या असलेल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नसलेल्या ऋचांचाही दाखला दिला जातो. हे आजकाल प्रचंड वाढलेलं आहे. आपल्याला मित्र आठवत असेल, हे सरकार जेव्हापासून मोदी सरकार किंवा बीजेपी सरकार किंवा संघ सरकार आलं तेव्हापासून या प्रचाराला प्रचंड मोठा वेग आला. नुसता प्रचाराला वेग आला असं नाही, तर शिक्षण पद्धतीत सुद्धा वैदिक ज्ञान, वैदिक विज्ञान, वैदिक तत्वज्ञान, वैदिक गणित आणि जे जे काही धातू विज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल, औषधीशास्त्र असेल, ही सर्व शास्त्र वेदात होती आणि ती आज आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता यामधलं गमक आपण लक्षात घेऊयात. वेदांमध्ये ज्ञान आधुनिक विज्ञान असणं याची अपेक्षा जर कोणी बाळगत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनामध्ये राहतोय. एक तर वेदांचा जन्म हा कितीही माग काळ नेला तरी इसवी सन पूर्व 1500च्या वर जात नाही. इसवी सन पूर्व 1500 ते सरासरी इसवी सन पूर्व 1200 पर्यंत ऋग्वेदाची निर्मिती होत राहिली. 300 वर्ष, तेही 10 ऋषी आणि त्यांच्या पिढ्या अशा या ऋग्वेदाच्या लेखनामध्ये अडकल्या होत्या. त्यांनी त्याच्यामध्ये काव्यमय वर्णन आहेत, जी काही निसर्गाची रूपक दैवत रूपाने त्यांनी कल्पिली, त्यांना यज्ञामधून आहुती देणं हा त्यांचा धर्माचा मुख्य गाभा होता. किंबहुना यज्ञ म्हणजेच धर्म, यज्ञ म्हणजेच जीवन, यज्ञ म्हणजेच विश्व. आणि सृष्टीची निर्मिती सुद्धा पुरुष सूक्त पहा, तुम्हाला संदर्भ म्हणून पुरुष सूक्तामध्ये विराट पुरुषाचा बळी दिला. कशात? वैश्विक यज्ञामध्ये. आणि त्याच्या शरीराचे जे तुकडे केले गेले, म्हणजे मस्तकाचे असतील, बाहूंचे असतील, कमरेपासूनचे मांड्यांपर्यंतचे असतील, त्याच्याखाली पायांचे असतील, त्याच्यापासून पशु पक्ष्यांपासून ते मनुष्य जात नव्हे तर मनुष्यातले वर्ण सुद्धा कसे निर्माण झाले, अशा स्वरूपाची वर्णनं आपल्याला ऋग्वेदामध्ये मिळतात. आणि आदिम काळच्या आदिम माणसांची ती एक सृष्टीबद्दलची, जगाबद्दलची, मानवजातीबद्दलची, पशु प्राण्यांबद्दलची एक मिथकात्मक कल्पना म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो, त्याचं कौतुकही करू शकतो. परंतु असा दावा करणं की ऋग्वेदाला विमानं माहिती होती, ऋग्वेदात ब्रह्मास्त्र किंवा हे अनेक शस्त्र जी आपण आज आधुनिक जगामध्ये आहेत ती माहीत होती, गुरुत्वाकर्षणाचा शोध हा ऍक्च्युली ऋग्वेदामध्ये स्पष्टपणे अमुक अमुक ढमुक ढमुक उच्चांमध्ये दिसतो. त्यानंतर जे विश्व ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाची जी रचना आहे, ब्रह्मांडाच्या रचनेतली कृष्णविवर असतील किंवा घरगोल असतील किंवा गॅलेक्सीज असतील अनेक प्रकारच्या, त्याची वर्णनं सुद्धा ऋग्वेदामध्ये मिळतात, असे दावे केले जातात. त्यानंतर ते इथं थांबत नाही. वेदांना सर्व प्रकारचं विज्ञान, म्हणजे ते धातुशास्त्र असेल, ते वैद्यकीय शास्त्र असेल, ते
जगातल्या कोणत्याही प्रकारचं म्हणजे भूगोलाचं ज्ञान असेल ते वेदांमध्ये आहे असे दावे केले जातात, हिरिरीने केले जातात आणि ते प्रसिद्ध केले जातात. आणि सर्वसामान्य माणसं मुळात अभ्यास करण्यामध्ये कमी पडतात किंवा त्यांना इंटरेस्ट नसतो अभ्यासामध्ये. त्यांना असं वाटतं की अरे हो, आमच्या थोर पूर्वजांनी आधी शोधून जर ठेवलं असेल आणि नंतर ते मग ते गेलं कुठे असा जर प्रश्न विचारला तर वैदिक मंडळी लगेच उत्तर देते की ब्रिटिशांनी चोरलं. फार सोपं उत्तर असतं, चोरलं. बर, आता मी जरा थोडासा उलटा मार्गाने जातो की ऋग्वेदाला काय माहीत आहे आणि काय माहीत नाही हे ऋग्वेदावरनं आतापर्यंतच्या जगभरच्या भारतीय असतील किंवा परदेशी असतील या अभ्यासकांनी जो अभ्यास केला आणि ते अभ्यास करून जे निष्कर्ष काढले ते मी आपल्याला थोडक्यात इथे पहिल्यांदा सांगतो. पण तेही आधी मला असं म्हणायचं आहे की ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी ही भारतीयांची होती. भारतात हजारो वर्ष ती वापरली गेली. सम्राट अशोकापासून जवळपास मध्ययुगापर्यंतचे 11-12 शतकापासून लेख ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीमध्ये आहेत. खरोष्टी लिपीमधले लेख अगदी निया या मध्य आशियातल्या प्रांतामध्ये मिळाले. ही अभिमानास्पद गोष्ट आहे, मान्य. परंतु ती लिपी ज्यांचा दावा आहे की आम्ही वेद पाठ ठेवले आणि वेदातलं विज्ञान जपलं तर मग ही लिपी ते का विसरले होते ते वाचायला प्रिन्सेप सारख्या एका ब्रिटिशाला का यावं लागलं, नंबर 1. दुसरी गोष्ट, गुहा म्हणजे भूगर्भशास्त्राचं ज्ञान असल्याखेरीज आपल्याला लेणी बनवता येऊ शकत नाहीत, हे वैज्ञानिक सत्य आहे. ती लेणी बनवण्यासाठी जो आराखडे करावे लागतात, ते खडकाचं मापन करावं लागतं. खडक आतमध्ये खरोखरच अभंग किती फूट किंवा मीटर आतमध्ये आहे आणि तो टिकणार किती आहे, त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं मूर्ती किंवा वास्तू करू शकतो याचं ज्ञान असल्याखेरीज ते करता येणं शक्य नाही. परंतु याचा उल्लेख सुद्धा दुरान्वयाने सुद्धा तुम्हाला वैदिक साहित्यामध्ये सापडणार नाही. मग ब्रिटिशांना जर चोरायचं असतं तर त्यांनी तुमची ब्राह्मी लिपी, तुमची खरोष्टी लिपी का शोधून दिली असती. आणि दुसरी गोष्ट, लिपी मुळात वैदिक लोकांना माहीत होती काय, हा खरा प्रश्न आहे. अख्ख्या वैदिक वाङ्मयामध्ये म्हणजे 4 वेद झाले, ब्राह्मण साहित्य झालं, त्याच्यामध्ये लिपी शब्दाला एकही शब्द मिळत नाही, तो अस्तित्वात नाही. म्हणजे यांना लेखन कला ही वैदिकांना निश्चितच माहीत नव्हती. त्यामुळे लिपीच नव्हती तर मग सिंधू संस्कृत लिपी जी वेदांच्याही पूर्वी 3,500 वर्ष म्हणजे आजपासून 5,500 वर्ष जी लिपी अजून ती वाचता आली नाही, ही गोष्ट खरी आहे. पण जर सिंधू संस्कृतीची निर्मिती आम्हीच केली असा जर वैदिकांचा दावा असेल तर ती सिंधू संस्कृतीची लिपी त्यांना माहीत असायला पाहिजे होती किंवा त्याचा उल्लेख तर कुठेतरी असायला पाहिजे होता. तसला कसलाही उल्लेख तुम्हाला वैदिक साहित्यामध्ये मिळत नाही, मिळण्याची शक्यता नाही, कारण तो नाहीच आहे. कारण ऋग्वेदातल्या जेवढी सूक्त, जेवढ्याही ऋचा आहेत त्या सगळ्या ऋचांचं पूर्ण परिशोधन नंतर सायनाने केलंय, पाणिनीने केलं होतं. त्याच्यानुसार आपल्याला कळतं की असं काही अस्तित्वात नव्हतं. दुसरी गोष्ट, आपल्याला ब्रह्मांड माहिती होतं, आम्हाला बिग बँग थिअरी पण माहिती होती, असा दावा केला जातो. हरकत नाही, दावा करायला काही दावा करता येतो. दावा करणं ही वेगळी गोष्ट झाली, ती तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करायला लागते. तर जर तुम्हाला ब्रह्मांडाचं ज्ञान होतं तर तुमचं भूगोलाचं या पृथ्वीचं ज्ञान किती होतं, हा पहिला प्रश्न आहे. आणि तो जायज आहे आणि तो अत्यंत योग्य प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणाही बाबतीत दुजाभाव नाही, काही नाही, किंवा कोणाला हीन लेखण्याचा सुद्धा प्रयत्न नाही. यांचं भूगोलाचं ज्ञान जे ऋग्वेदामध्ये स्पष्टपणे दिसतं ते फक्त इकडे सिंधू नदी पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे रसा नदी म्हणजे जी आज टायग्रिस म्हणून ओळखली जाते, ती टायग्रिस नदी एवढा यांचा भूगोल मर्यादित होता. भारतात आले राहायला तर यांचा भूगोल थोडासा विस्तारला. तो कुरु पांचाल या 5 जी राज्य होती, कुरु पांचाल मत्स्य शौसेन वगैरे ही जी राज्य होती त्यांच्या पुरता मर्यादित होता. यांना विंध्य पर्वताच्या दक्षिणेला काय आहे हे माहीत नव्हतं. पूर्वेला
बिहार आहे, आसाम आहे हे माहीत नव्हतं. यांना पश्चिमेला राजस्थान आहे, गुजरात आहे, कच्छ आहे हे माहीत नव्हतं. त्यांच्या भूगोलामध्ये येणारं वर्णन फक्त या 5 राज्याचं आहे. ते त्यालाच ब्रह्मर्षी देश किंवा आर्यावर्त म्हणत होते. आणि ही उल्लेख नुसते ऋग्वेदात नाही, खुद्द मनुस्मृती सुद्धा तेच उल्लेख येतात. म्हणजे यांचं भूगोलाचं ज्ञान हे किती पोकळ आणि अर्धवट होतं. किंवा ते फिरलेच तेवढ्या मर्यादित प्रदेशामध्ये वैदिक लोक, वैदिक आर्य म्हणा, त्यांना वैदिक म्हणा, पण वैदिक धर्मीय म्हणा, ते त्यांचं भूगोलाचं ज्ञानच एवढं मर्यादित होतं. तर आणि पृथ्वी गोल आहे, त्यांचं म्हणणं काय की पृथ्वी सपाट आहे असं सारं जग म्हणत असताना भारतीयांनी मात्र, आमच्या वैदिक आर्य पूर्वजांनी पृथ्वी गोल असल्याचं सगळ्यात आधी सांगितलं. ती ऋग्वेदामध्ये घ्या, ब्राह्मणांमध्ये घ्या, पृथ्वी गोल असण्याचे निर्देश नाहीत. किंबहुना पृथ्वीवर किती खंड आहेत, किती समाज राहतात, पृथ्वी सोडा भारतातच किंवा अफगाणिस्तानमध्येच किती समाज राहतात याचं कसलंही ज्ञान त्यांना नव्हतं. ते अत्यंत ज्ञानाच्या प्राथमिक पायरीवर होते. आणि ज्ञानाच्या प्राथमिक पायरीवर असणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी माहीत असल्याची आपण अपेक्षा बाळगू शकत नाही. परंतु तरी एवढे मोठे उच्च स्वरूपाचे दावे केले जातात, हे खरं म्हणजे आश्चर्यकारक आहे, हास्यास्पदही आहे. परंतु आम्ही श्रेष्ठ, आम्ही वैदिक श्रेष्ठ, या श्रेष्ठतावादाच्या गंडामधलं अत्यंत धादांत खोट्या आणि असत्य गोष्टी ज्यावेळेस सांगितल्या जातात त्यावेळेस आश्चर्य वाटण्याखेरीज राहत नाही. आता सिंधू संस्कृती ही वेदांच्याही पूर्वीची, सिंधू संस्कृती वेदांच्या पूर्वीची, कारण इसवी सन पूर्व त्याचे पुरावेच मिळालेत ना, भौतिक पुरावे मिळालेत. वेदांचा, वैदिक काळाचा असा एकही भौतिक पुरावा भारतात मिळत नाही. त्यांच्या भाषेचाही भौतिक पुरावा भारतामध्ये मिळत नाही. एकच पुरावा त्यांचा जो तथाकथित, तोही तथाकथित, कारण तो संस्कृत भाषेत नाही किंवा वैदिक भाषेत नाहीये, परंतु यांच्या आणि पारशी धर्माच्या देवतांचा उल्लेख तोही अपभ्रंश स्वरूपात येतो. तो बोगास काही टीटीमध्ये आणि किक्कुलीच्या हॉर्स मॅन्युअलमध्ये, म्हणजे घोड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जे काही प्रशिक्षण पुस्तिका असते त्याच्यामध्ये येतो. परंतु तो वैदिक भाषेत नाही. त्यात वैदिक धर्माचा उल्लेख नाही किंवा वेदांचा उल्लेख नाही किंवा कशाचा उल्लेख नाही. तो आहे इसवी सन पूर्व 1480चा. हे लक्षात घ्या. त्यामुळे वेदांचा काळ कितीही मागे खेचला तर त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, हे उघड आहे. कारण त्याला इतरही अनेक पुरावे आहेत, म्हणजे घोड्याचे पुरावे, रथांचे पुरावे, या सर्व पुरावे हे कसल्याही स्थितीत इसवी सन पूर्व 1500च्या पलीकडे जात नाही. मग आजच मला एका आमच्या दादासाहेब मार्कडांनी प्रश्न केला होता की यांचे भौतिक पुरावे काय. खरं म्हणजे भाषेचा नाही, कारण नाण्यांवर आपण इसवी सन पूर्व 7वं शतक म्हणजे बुद्ध काळाच्या पूर्वीची ते अलीकडची इसवी सन पूर्व नंतर 2ऱ्या शतकापर्यंतची नाणी मिळतात, शिलालेख मिळतात. या काळातले, या प्रदीर्घ काळातले ती सगळी प्राकृतामध्ये आहेत. त्याच्यामध्ये संस्कृतचा घ्या त्या वैदिक भाषेचा घ्या, कसलाही संबंध येत नाही. हा जर एक भाग. दुसरा भाग असा की मुळात वेदच हे जसेच तसे ठेवले, हा जो दावा केला जातो तो धादांत खोटा अशासाठी आहे की पाणिनीला आपलं व्याकरण लिहिताना, अष्टाध्यायी लिहिताना त्याच्या समोर जे वेद उपलब्ध होते त्या वेदातलं व्याकरण जे होतं ज्याच्यावर पाणिनीने आपलं अष्टाध्यायी लिहिलं, त्यातले नियम असणारे वेद आज अस्तित्वात नाही. सायनाला जे 14व्या शतकात जे वेद उपलब्ध होते तेही वेद अजून वेगळे. म्हणजे वेद जसेच्या तसे आम्ही जतन केले, हा जो दावा केला जातो तो दावा हास्यास्पद आहे, तो टिकणारा दावा नाहीये. याला खुद्द अष्टाध्यायी, पाणिनी, सायन, पतंजली ज्याने महाभाष्य लिहिलं, हे सगळे पुरावे आहेत. म्हणजे गेल्या 2000 वर्षातच वेदांमध्ये बदल केले गेले, अनेक भाग संपादित करण्यात आला, अनेक नवीन भाग त्यात घुसवण्यात आला, याचे सगळे पुरावे मिळतात. आणि असं असूनही जेही वेद उपलब्ध आज आहेत त्याच्यात सुद्धा गुरुत्वाकर्षण माहिती होतं असा एकही, या अर्थाचा एकही रुचा नाहीये. परंतु ही शब्दांचे चुकीचे अर्थ काढत किंवा मुद्दाम खोटे अर्थ काढत, आणि अनेकदा या लोकांनी असं केलंय की ज्या रुचा उपलब्धच नाहीयेत, वेदात नाहीच आहेत, त्या सुक्तामध्ये
ज्या रुचा नाही आहेत त्या आहेत असं ठोकून द्यायचं आणि त्या रुचा आहेत असं सांगून त्या रुचांचा हा अर्थ होतो असं त्या रुचा न देता सरळ सरळ सांगायचं. सामान्य माणूस अंधारा विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर हे करतो. दुसरी गोष्ट अशी, आम्हाला सूर्यग्रहण चंद्रग्रहण का होतं हे प्राचीन काळीच माहिती होतं, वैदिकांना माहिती होतं. त्यासाठी ते आपल्या रुचा सुद्धा देतात, त्या रुचांचा अर्थ देतात. तो मात्र अत्यंत समोर चुकीचा असतो. ती रुचा असते नाही, ती आहेच. त्या रुचेमध्ये असं म्हटलंय की स्वरभानू नावाच्या असुराने सूर्याला गिळल्यामुळे जो अंधार पडला त्यामुळे पृथ्वीवरचे लोक अचंबित झाले आहेत, अशा अर्थाची ती रुचा आहे. यातनं या पठ्याने म्हणजे ज्याने कुणी सांगायचा प्रयत्न केला, कारण मी तपासूनच पाहतो ना, आणि सगळ्यांनी खरं तपासूनच पाहिला पाहिजे. मी म्हणतोय ते सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे, कारण आपण जोपर्यंत या गोष्टी तपासून पाहणार नाही तोपर्यंत आपल्या ज्ञानामध्ये काडी इतकी भर पडणार नाही. आपण आंधळ्या गोष्टी ऐकत राहू आणि त्याच गोष्टी इतरांना सांगत राहू आणि खोटं पसरत राहू आणि याच्यानं बुद्धिभेद करत राहू आणि यातनं एक अज्ञानी प्रजा निर्माण होणार. तर अशी ती रुचा की स्वरभानू म्हणजे राहू. आता राहू केतूमुळे ग्रहण होतं. राहू केतू नावाचे मुळात कोणतेही ग्रह अस्तित्वात नाहीत. राहूने त्याला असुर म्हटलं, स्वरभानू असुर हा शब्द स्पष्टपणे त्या रुचेत म्हटलाय. तो असुर आहे, तो स्वरभानू नावाचा. त्याने भानूला म्हणजे सूर्याला गिळले. म्हणजे सूर्य गिळणारा एक राक्षस आहे, एक असुर आहे आणि त्याच्यामुळे ग्रहण झालंय, त्यामुळे जगात अंधार पडलाय, त्याच्यामुळे सारी जनता भयभीत झाली, आश्चर्यचकित झालेली आहे असं त्या रुचीमध्ये म्हटले. त्यातनं या पठ्याने अर्थ असा काढला की आमच्या पूर्वजांना माहित होतं की पृथ्वीवर ग्रहण का पडतं, कशामुळे पडतं, आणि त्याने त्याचे सगळे अर्थ उलटा पालट करून खोटारडे अर्थ लोकांसमोर ठेवले. तर अशा प्रकारे अशा अनेक रुच्या आहेत की ज्या यांनी खोट्या करून सांगितल्या. हे झालं गुरुत्वाकर्षणाचं. भूगोलाचं ज्ञान किती तोकडं होतं हे मी तुम्हाला सांगितलं की त्यांना माहीतच नव्हतं. खुदा आशिया खंड पण माहीत नव्हता, भारतच पूर्ण माहीत नव्हता. हे भारतात आले इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकात भारतात आले. भारतात त्या कुरूपांच्या भागात वसले आणि त्यांना जो भाग माहिती होता ते त्यांनी त्याचं वर्णनही केलं. परंतु त्याच्या पलीकडं काय कोणती लोक राहतात, कोणत्या जमाती राहतात, भूगोल काय आहे, नद्या कोणत्या, याबद्दल कसलीही माहिती त्याच्यामध्ये नाही. मग ज्यांना भूगोलच माहीत नाही, ज्यांना आपण राहतो त्याचा भूगोलच माहीत नाही, त्यांना चंद्र सूर्य तारे माहीत होते, हे म्हणणं म्हणजे अत्यंत गावंढळपणाचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, ग्रह एक लक्षात घ्या, ऋग्वेदामध्ये कालगणना आहे पण ती नक्षत्राधारित आहे. मुळात भारतामध्ये जी कालगणना व्हायची, भारतात असो बाहेरच्या देशातही असो, ती बहुवंशी नक्षत्रांवर आधारित होती. ऋग्वेदाची नक्षत्र गणना, कालगणना हे नक्षत्राधारित आहे. मग ग्रह आणि राशी या पहिल्यांदा शोधल्या ग्रीकांनी. अलेक्झांडर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात भारतावर आक्रमण केल्यानंतर त्या परदेशी ॲस्ट्रॉलॉजीचं ज्ञान थोडंफार भारतीय लोकांना झालं आणि इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये यवन जातक नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. यवन जातक, यवन हा शब्द योन या शब्दापासून, आयोनियन म्हणजे ग्रीक लोक याच्यापासून तो आला. आणि त्या जातकात नंतर ग्रह आणि राशी भारतीयांना माहिती झाल्या. त्याच्यापूर्वी ग्रह आणि राशी या माहीत नव्हत्या, म्हणजे बघत नव्हत्या अशाचा भाग नाही, परंतु त्यांची हे ग्रह आहेत आणि हे तारे आहेत, तारे आणि ग्रह यातला फरक वैदिकांना माहीतच नव्हता. मग हे सांगतात की रामायणात अमुक ग्रह सुस्थितीत असताना, अमुक राशी उच्च राशी असताना रामाचा जन्म झाला आणि याचा जन्म झाला. ही सगळी माहिती इसवी सनाच्या 4थ्या शतकानंतरची आहे, ती काही प्राचीन नाही. दुसरी गोष्ट, धातुशास्त्र यांना जर माहिती होतं तर यांना इसवी सनाच्या आधी 1000 पर्यंत कमीत कमी लोखंड हा धातू माहीत नव्हता. पण भारतात लोखंडाचा शोध इसवी सन पूर्व 2500 मध्ये लागला होता. जाखेरा हे जे उत्तर प्रदेशातलं गंगेच्या काठावरचं, गंगेच्या दोआबातलं
एक खेडा आहे, तिथे जे उत्खनन झालं बीबी लाल यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यामध्ये लोखंडाची अवजारं मिळालेली आहेत. आणि लोखंड या वैदिकांना माहीत नसल्यामुळे आणि मुंड लोक जे जिथे सरफेस माइन्स आहेत लोखंडाच्या, त्यांनी ते स्वाभाविक मुंड या आणि कोल या आदिवासी जमातींनी लोखंड आधी शोधलं. आणि म्हणून ऋग्वेदामध्ये लोखंडाला शब्द नाही. अयस म्हणजे धातू, तर कृष्ण अयस म्हणजे कृष्ण धातू म्हणजे काळा धातू म्हणजे लोखंड, किंवा त्याला मुंडायसम म्हणजे मुंड लोकांनी केलेलं शोधलेला धातू, या अर्थाने त्याला मुंडायसम असं सुद्धा नाव ऋग्वेदाला दिलेलं आहे. म्हणजे यांचं धातुज्ञान सुद्धा अत्यंत प्राथमिक दर्जाचं आणि दुसऱ्यांकडनं शिकलेलं ते नॉलेज होतं, ते काही परमनंट नॉलेज नव्हतं. बरं, यांना समुद्र प्रवास माहीत नव्हता. नौका मध्ये बसायचं, नावांमध्ये बसायचं, नदी पार करायची, इथपर्यंत त्यांचा नावांशी संबंध. एक ऋषात असं म्हणते की नाव पलटली असताना मी पाण्यातल्या झाडाला धरून बसलो आणि जोपर्यंत पूर ओसरला नाही तोपर्यंत मी तिथेच थांबलो, पूर ओसरल्यानंतर बाहेर आलो. अशा स्वरूपाची रुची आहे. मला इंद्राने वाचवलं वगैरे वगैरे, ते काय धार्मिक त्याला आयाम दिले, ते ठीक आहे. परंतु या रुचेवरनं अर्थ यांनी असा काढला की आम्हाला समुद्र प्रवास माहिती होता. आता सांगा, समुद्रामध्ये झाडं कोणी आणली? याला कुठे भेटली, कुठे दिसली? अशी कोणती झाडं होती जी समुद्रात येतात, समुद्रात, आणि ती ओसरतं, म्हणजे पाणी ओसरलं आणि मी कडेला आलो, म्हणजे किनाऱ्याला भरती आली, आवटी आली, असे हिंडत होते का? तर मित्र हो, ऋग्वेदाला समुद्र प्रवास माहीत नाही आणि होका यंत्रच नाही समजा तुमच्याकडे, तर तुम्ही समुद्राचा दूरचा प्रवास करू शकत नाही. सिंधू संस्कृती लोक विदेश व्यापार करायचे इसवी सन पूर्व 3500 वर्षापासून. त्यांच्याकडे होका यंत्र होती, ते तेलामध्ये सुई ठेवून. परंतु वैदिकांना त्याचं सुद्धा नॉलेज नाही. ऋग्वेदामध्ये भाजलेल्या विटांचा सुद्धा उल्लेख मिळत नाही, हे लक्षात घ्या. सर्व विद्वानांना आश्चर्य वाटतं की तुम्ही एकीकडे म्हणता की सिंधू संस्कृती आम्ही निर्माण केली, मग ऋग्वेदामध्ये भाजलेल्या विटा, बाकी जाऊ द्या, त्याची बांधकामं, त्याच्यापासून होणारी, त्याच्यापासून सांडपाण्याची व्यवस्था, कॅनॉल्स, आंघोळीसाठी तयार केलेले प्रचंड मोठे तलाव, हे विसरून जा, स्नानगृह सोडून द्या. पण तुम्हाला भाजलेल्या विटाच माहीत नव्हत्या. त्या विटा माहीत झाल्या ते भारतात आल्यानंतर ब्राह्मण काळामध्ये, म्हणजे इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकामध्ये भाजलेल्या विटा माहीत झाल्या आणि तुम्ही त्याचा वापर सुरू केला. तर मग वैदिकांना एवढं महाज्ञान होतं, हे पार ते विमानं बनवू शकायचे. विमानं जर बनवू शकत असतील तर विमान, त्याला नट, बोल्ट, इंजिन, फ्युएल यापासून सगळ्या गोष्टी लागतात. त्या तयार करायला तशा मशिनरी लागतात. त्या मशिनरी तयार करायला पुन्हा यंत्र लागतात. ती यंत्र तयार करायला पुन्हा तुम्हाला ओतकाम यायला पाहिजे, धातू ज्ञान नसलं पाहिजे, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान नसलं पाहिजे, मॅग्नेटिक पॉवरचं ज्ञान नसलं पाहिजे. हे सगळं ज्ञान असल्याखेरीज तुम्हाला विमान बनवताना शक्य नाही. आणि विमानशास्त्र नावाचा ग्रंथ जो वेदांपासून बनवला असं म्हणतात, ते 1930 साली दक्षिणात्य एका ब्राह्मणाने, सुब्बाराव नावाच्या माणसाने विमानशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. पण नाव दिलं की भारद्वाजांनी मला सांगितलं त्याप्रमाणे. पण आता काय होतं, ऋषी मुनींचं नाव घेतलं की लगेच गुराला भरती येते आणि सगळ्यांना वाटायला लागतं की हा हे खरं असलं पाहिजे. परंतु ते धादांत खोटं आहे. हे इस्रोने सुद्धा जाहीरपणे मान्य केलेलं आहे. असं असताना ज्ञानाचा टेंबा काय मिळवला? दुसरी गोष्ट, शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला 5व्या शतकामध्ये असं मानलं जातं. आपण सगळे ते मान्य करतो. वेदामध्ये तर शून्याचा प्रश्नच नाहीये. आर्यभट्टाने मांडला, ही गोष्ट खरी आहे. परंतु आर्यभट्टाच्या 800 वर्ष आधी बरं का, म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात जम्बूद्वीपपन्नती नावाचा एक प्राकृत ग्रंथ आहे. त्या प्राकृत ग्रंथामध्ये सर्वात आधी शून्याचा उल्लेख येतो. ते तिथेच थांबत नाही. शून्याचा शोध हा जैन जम्बूद्वीपपन्नती या ग्रंथात लावलेला आहे आणि तिथेच थांबत नाही. इसवी सनाच्या 1ल्या शतकात बक्षाली येथे सापडलेले स्क्रिप्ट आहे, त्याला बक्षाली स्क्रिप्ट असंच म्हणतात. त्या बक्षाली स्क्रिप्टमध्ये
जे गांधार प्रांतात सापडलं त्याच्यामध्ये शून्याचा वापर करून, त्याच्या चिन्हाचा वापर करून ज्या गणिती प्रक्रिया दिलेल्या आहेत त्या इसवी सनच्या पहिल्या शतकातल्या आहेत. म्हणजे शून्याचा शोध लागला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात. तो वैदिकांनी लावला नाही, तो इतर देशाने लोकधर्माच्या, हिंदू धर्माच्या लोकांनी लावला. वैदिक धर्माच्या लोकांचा शून्याशी काही संबंध नाही. फार तर आपण असं म्हणू शकू की आर्यभट्टाने त्या शून्याचा वापर करून आपली गणिती संकल्पना अजून विकसित केल्या. आणि त्याच्याही पुढं जाऊन 9व्या शतकातल्या महावीर नावाच्या एका विद्वानाने त्याचा अजून प्रचंड मोठा विस्तार केला. त्यामुळे वैदिकांना श्रेय घ्यायचं, कशाच श्रेय घ्यायचं, आपण श्रेय कशाचा घेतो, का घेतोय, त्याचा पुरावा काही आहे का, याबद्दल आपण विचार केला पाहिजे. वैदिक काळ म्हणतात. वैदिक काळ फार भारी काळ होता. त्या काळात सगळे ज्ञानी होते, विद्वान होते. आमच्या ऋषी मुनींनी हे केलं, ते केलं, त्यांचा हा आश्रम, त्यांचा तो आश्रम, त्या आश्रमामध्ये त्यांनी तप केलं, हे केलं, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केलं. तुम्हाला सांगतो मित्र, मुळात हे जी सांगतात त्या माहितीमध्ये त्रुटी अशा आहे की याचे पुरावे काय, हा जर प्रश्न विचारला, एक तर भाषेचा पुरावा नाही. म्हणजे वैदिक भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत अस्तित्वात होती याचा एकही पुरावा आज अस्तित्वात नाही. शिलालेख नाही. नाण्यांवर अख्ख्या देशातल्या, म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जे राजे झाले त्या राजांच्या नाण्यांवरही कुठेही वैदिक भाषा येत नाही. फार कशाला, पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता असा दावा केला जातो. होता की नव्हता तो भाग सोडून देऊ, आपल्या जातीशी किंवा धर्माशी काही इथं घेणं देणं नाहीये. परंतु वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन त्याने केलं असा दावा केला जातो. मग कमीत कमी पुष्यमित्र शृंगांच्या नाण्यावर किंवा शिलालेखावर संस्कृत भाषा अवतरला पाहिजे, पण ती अवतरत नाही. ती प्राकृत आहे. फार कशाला, त्याचा जो नातू होता अग्निमित्र, त्या अग्निमित्राची नाणी सुद्धा शुद्ध प्राकृत भाषेमध्ये आहेत. संस्कृतचा एकही पुरावा मिळत नाही. मिळतो तो पहिला पुरावा 165 मधला, तोही कोणाचा, तर राजा रुद्रदामन या शक छत्रपाच्या एका शिलालेखाचा मिळतो. ती संस्कृतातली जी आहे ती पाणिनीय संस्कृत नाही, कारण पाणिनी तोपर्यंत झालेलाच नव्हता. पाणिनी झाला तो इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये. पण यांनी केलंय काय, आपला भारताचा इतिहास चुकीचा का होतोय? चुकीचा होतो कारण कालरेखा जी दिली जाते तर वैदिक काळ आधी सिंधू संस्कृतीला प्रागैतिहासिक काळात टाकून दिलं जातं. मग त्या काळातलं ज्ञान, विज्ञान हे सगळं तुम्ही विसरून जायचं. आणि वेदांपर्यंत आलं तर असं होतंय की प्रगत जगातनं तुम्ही एखाद्या अंधार युगात आलाही काय असं तुम्हाला वाटायला लागतं. कारण ऋग्वेदामध्ये किंवा यजुर्वेद असेल, सामवेद असेल, त्याच्यामधलं ज्ञान ही यज्ञ संस्था, यज्ञातली होम हवन करताना ज्या प्रार्थना, म्हणजे मग इंद्र असतील, वरुण असेल, या जवळपास 645 देवता आहेत ऋग्वेदामध्ये. या 645 देवतांना केलेली आवाहनांची, सुक्तांचा, ऋचांचा संग्रह म्हणजे ऋग्वेद आहे. आणि यजुर्वेद म्हणजे काय आहे, तो स्वतंत्र वेद नाहीये. ऋग्वेदातल्या वेदमंत्रांचा उपयोग यज्ञाच्या ठिकाणी कसा करायचा याचं मार्गदर्शन करणारा तो वेद आहे. आणि सामवेद हाही स्वतंत्र वेद नाही, तो ऋग्वेदातल्या ऋचा कशा गायच्या याचं मार्गदर्शन करणारा तो वेद आहे. त्यामुळे खरा वेद एकच, तो ऋग्वेद. आणि राहिली फक्त अथर्ववेदाची गोष्ट, तो यज्ञ संस्थेशी संबंधित नाही. परंतु त्यामुळेच इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत अथर्ववेदाला चौथा वेद म्हणून वैदिक धर्मीय लोकांनी कधीही मान्यता दिली नाही. त्यामुळे सगळे त्रिवेद, 3च वेद मानायचे, साम, यजुर आणि ऋक् संहिता, म्हणजे 3च वेद मानायचे. अथर्ववेदाला वेद म्हणून मान्य नव्हती. परंतु ती नंतर इसवी सनाच्या 2ऱ्या शतकानंतर तत्कालीन राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी अथर्ववेदाचा त्यांनी मान्यतेला सुरुवात केली. आता वैदिक लोक इथे नाहीच, मुळात ते अफगाणिस्तान मधले. तिथनं ते भारतामध्ये पारशी धर्माशी त्यांचा काय संघर्ष झाला, त्यातले बरेच लोकांची ठार तरी मारलं गेलं किंवा त्यांना धर्मांतरित केलं गेलं. उरले सोडले जे कट्टर होते ते भारतात आले. मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, ऋग्वेदाला हत्ती नावाचा प्राणी माहीत नाही. ऋग्वेदामध्ये कुठेही हत्तीचं वर्णन येत नाही. मग आता अशा सगळ्या स्थिती असतात ना,
गंगा यमुना या नद्यांचं वर्णन फक्त एकाच ऋषीमध्ये येतं, ते म्हणजे नदी सूक्त, ते 10व्या मंडलामध्ये येतं. त्या नदी सूक्तामध्ये याचं वर्णन होतं. पण इतर ठिकाणी जेथे जेथे नद्यांचा प्रश्न आलेला आहे तिथे इतर नद्या ज्या अफगाणिस्तानमध्ये येतात, मग ती शिरोई असेल त्या हरोई नावाने वाहते अफगाणिस्तानमधनं, सरस्वती असेल ती हेल्मंड किंवा औरंगाब किंवा हरयवती म्हणून जे अवेस्तामध्ये म्हटलंय, ह्या नद्या सगळ्या तिकडच्या गुमल नदी म्हणून आज वाहते, ती गुमल नदी ऋग्वेदामध्ये आहे. म्हणजे ते इथे नव्हतेच, ते इथे आले, अपघातवश आले. त्यांनी यावं भारताने सर्वांचं स्वागत केलेलं आहे. ही भारतभूमी ही सर्वांचे एक आधारभूमी आहे, आधार मिळाला. परंतु आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत, आम्हीच तुम्हाला अक्कल शिकवली, आम्हीच तुम्हाला ज्ञान शिकवलं, असं कोण शिकवतंय? जो अजून गुडघ्यात सुद्धा आलेला नाही असं विद्वत्तेत चढलेल्या, अत्यंत महान बनलेल्या, ज्यांनी आत्मा शोधला, ज्यांनी मोक्ष शोधला, ज्यांनी योग शोधला. योग ही संकल्पनाच ऋग्वेदात नाही, पूजा सुद्धा नाहीये. वैदिक साहित्यामध्ये पूजा हा शब्दच नाही, कारण ऋग्वेदाची सारी धर्मकल्पना जी आहे ती यज्ञाशी संबंधित आहे, पूजेशी संबंधित नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता ग्रह राशींबद्दल झालं, सगळं झालं. समुद्र प्रवासांना माहित नाही. मग अशा स्थितीत ऋग्वेदामध्ये ज्ञान आहे, आधुनिक विज्ञान आहे, असा जर दावा केला गेला तर एखादं शेंबडं पोर जर एखाद्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला लागलं तर वडीलधारी माणसं ज्या उपहासाने त्याच्याकडे पाहतील किंवा ज्या नजर टाकून पाहतील तसं पाहावं लागतं. परंतु आम्ही काय करतो, त्या थो ऋषी मुनी असा शब्द आला की असेल बाबा, असेल बाबा असं आपण करायला लागतो आणि त्याच्यामध्ये आपण फसतो आणि जे नाही ते असेल अशा कल्पनेमध्ये रममाण होतो. पण या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, कथात्मक गोष्टी आहेत, काव्यात्मक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण इतिहास शोधणं किंवा वास्तव शोधणं हे अत्यंत गैर आहे, चुकीचं आहे. आत्ताच अलीकडे जी प्लास्टिक सर्जरी होती, वेदामध्ये प्लास्टिक सर्जरी आहे, ते फार कशाला, मी तुम्हाला गंमत सांगतो. 10-12 वर्षापूर्वी किर्लोस्कर मासिकामध्ये हैदराबादच्या एका विद्वानाने एक मोठा लेख लिहिला होता त्याच्या तेलुगू भाषेमध्ये. त्याचा अनुवाद आमचे एक कुलकर्णी नावाचे मित्र होते, त्यांनी अत्यंत श्रद्धाभावाने केला. त्या ग्रंथामध्ये अशी कल्पना होती की पृथ्वी हा जर मॅग्नेट आहे तो स्वतःवरती फिरतो आणि आकाशात जे विजा चमकतात ते आकाशातले तरंग, विद्युत प्रवाह आणि पृथ्वीपासून निघाले विद्युत प्रवाह यांचं मिलन होतं, म्हणून वीज कडाडते. तर म्हणे मी असे अँटेना बसवतो की ती वीज सगळी अँटेनातून मी गोळा करेल आणि साऱ्या पृथ्वीला फुकटामध्ये वीज देईल. आणि ही कल्पना कुठं सुचली? तो म्हटला मला ऋग्वेदातनं सुचली. आता पहिली गोष्ट अशी आहे की ऋग्वेदामध्ये त्याने जे सूक्त सांगितलं त्यात असला, म्हणजे तेही एवढे बालिश नव्हते, ऋग्वेद लिहिणारे ऋषी मुनी एवढे पोरकट बालिश नव्हते, अशी कल्पना नाही, असं सूक्तच अस्तित्वात नाही. आणि समजा याला कल्पना सुचली, चांगली गोष्ट आहे, चांगल्या कल्पना सुचाव्यात, शोध लावावेत, परंतु अँटेनामधनं आकाशातली वीज मी गोळा करेल आणि सगळ्यांना फुकट वाटेल आणि बिल गेट्सपेक्षा महाश्रीमंत होईल, अशी कल्पना बाळगणं हे सुद्धा अति बालिशपणाचं लक्षण आहे, अत्यंत पोरकटपणाचं लक्षण आहे. आणि असं करून आपण फसवणूक कोणाची करतोय? आपण प्रभाव टाकण्यासाठी, आम्ही श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी भोळ्या भावड्या लोकांना बनवतो. इथपर्यंत समजा ठीकही मानलं तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण असं करून आपण ज्ञानाची परंपरा जी आहे, विज्ञानाची जी परंपरा आहे, जी तर्कनिष्ठ गणिती ही जी संकल्पना आहे, ती संकल्पनेपासून आपण लोकांना दूर नेतो. त्यांना खोट्या गोष्टींमध्ये भ्रमित ठेवण्यामध्ये आपण आनंद मानतो. आणि मग होतं काय की तुमची चौकस बुद्धी, संशोधक बुद्धी, तर्कनिष्ठ बुद्धी, गणिती बुद्धी ही शेवटी शेण खायला जाते. तुमच्या हातून कसलाही पराक्रम होऊ शकत नाही, कसलाही संशोधन होऊ शकत नाही. उद्या जर कुणी क्वांटम कॉम्प्युटर शोधला, म्हणजे माझी ती जुनी कल्पना आहे, आता त्याच्यावर दुसऱ्यांचं काम चालू आहे, माझं काही करता आलं नाही ते भाग सोडून द्या. परंतु जर ती कल्पना अस्तित्वात आली ते लगेच सांगतो, अरे आमच्या वेदांमध्ये फार आधी होतं राव. आता बिग बँग थेअरी मागं पडली, समजा मागं पडली आणि अजून कोणती नवीन थेअरी पुढे आली, हे सांगतील अरे ते बिग बँग थेअरी तर ती होतीच ती, पण त्याच्यापेक्षा ही पण थेअरी आहे की राव वेदांमध्ये. वेदांमध्ये काय नाही, तुम्ही नुसतं म्हणा, म्हणजे
व्यासोशिष्टम जगत सर्वम, म्हणजे व्यासाने महाभारतामध्ये सर्व गोष्टी उशिष्ट गोष्टी केल्यात. तसं वेदांमध्ये जगभरचं ज्ञान ठासून भरलंय. कारण तुम्ही अर्थच काढायला गेला तर कशातनं तुम्ही काही अर्थ काढू शकता, कशातनं तुम्ही कोणताही अर्थ काढू शकता. तर अशा भानगडीत आपण पडू नये. आपण तथ्य तपासून पाहावीत. वैदिक ऋषींनी मुनींनी हा शब्द चुकीचा आहे. मुनी हे वैदिक कधीच नव्हते. मुनी ही संपूर्ण इतर देशीय लोकधर्मातील संकल्पना, आणि ऋषी म्हणजे रुचा जो लिहायचा तो ऋषी. तो वेदातल्या ज्या रुचा आहेत त्या रुचा लिहिणारे ते ऋषी. पण ठीक आहे, आपण त्यांच्या काव्याच्या प्रतिभेला, त्यांच्या ज्या श्रद्धा होत्या, इंद्र वरुण नासत्य, या ज्या काही अमूर्त आज कोणी पुजत नाही. वैदिक लोक एवढं वेदाचा गुणगान करतात, मग आज वेदातले देव गेले कुठं? 645 देवतांपैकी 65 देवांची नावं तरी वैदिक लोक सांगू शकतात का? सांगू शकत नाहीत मित्रांनो. देवाचीच नावं जिथे सांगता येत नाही, ऋग्वेदाचे नाही, ते आहे म्हणून ठासून मात्र सांगितलं जातं. मग आता तुम्ही मला सांगा, आपण त्यांच्यावर, त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा कसा? पण जेव्हा देशाचे पंतप्रधान विश्वास ठेवायला लागतात, संघप्रमुख विश्वास ठेवायला लागतात, आणि स्वतःला थोर म्हणणारे अति विद्वान लोक विश्वास ठेवू लागतात, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की हा अंधश्रद्धाळू पणाकडे होणारी भारताची वाटचाल आहे. आणि अंधश्रद्धाळू समाज जगामध्ये स्वबळावर स्वप्रतिभेने कसलाही पराक्रम गाजवू शकत नाही. तो काही करू शकत नाही. तो अक्षरशः बौद्धिक नोकर. जर तुम्ही एवढे बुद्धिशाली होता तर मग तुम्हाला कॉम्प्युटरचे जे लँग्वेज आहे, C++ असेल, V++ असेल किंवा क्लाउड असेल, त्या लँग्वेज तुम्हाला जर माहीत होत्या तर तुम्ही कॉम्प्युटर का नाही शोधला? तुम्ही वीज का नाही बनवली? जर तुम्हाला एवढं सगळं नॉलेज तुमच्याकडे होतं, आज 2 आणि 3,500 वर्ष हे नॉलेज तुमच्याकडे होतं, मग ते का दडवून ठेवलं? आणि आता का युरोपियांनी चोरलं म्हणता? त्यांना चोरायला भाषा, त्यांना संस्कृत शिकवली कोणी? तुम्हीच शिकवली ना. शिकवली कोणी? तुम्हीच शिकवणारे, तुम्हीच होता. मनुस्मृतीचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला कोणी? वॉरेन हास्टिंगच्या काळामध्ये कलकत्त्याला 16 ब्राह्मणांनी मिळूनच मनुस्मृतीचा अनुवाद केला ना. तो अनुवादच चुकीचा आहे याचा साक्षात्कार ब्रिटिशांना ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांनी अनुवाद पुन्हा नव्याने केला. हे सुद्धा इतिहास आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे यांचा इतिहास अनुवादात सुद्धा लबाडीचा आहे. मी मराठी अनुवाद चुकून सुद्धा रेफर करत नाही. एक तर ओरिजिनल रेफर करतो, नाही तर इंग्लिश रेफर करतो, आणि इंग्लिश सुद्धा 2-3 जणांचे अनुवाद तपासून घेतो. कारण प्रत्येकाचं आकलन वेगळं असतं, प्रत्येकाचा अर्थ काढण्याची पद्धत वेगळी असते, आणि सांगायची पद्धतही वेगळी असते, शब्दांची निवडही वेगळी असते. हे आपल्याला शिकलं पाहिजे, आणि तरच आपण खऱ्या अर्थाने ज्ञान मिळू शकू. वेदात विज्ञान होतं का? वेदांमध्ये ज्ञानच नाही तर विज्ञान येणार कुठनं? कारण विज्ञान येण्यासाठी एक विज्ञाननिष्ठ एक पाया लागतो. तुम्ही वाऱ्याला देवता बनवणार, वायुदेवता, पर्वतांना देवता बनवणार, नद्यांना देवता बनवणार, सरस्वती आजी बरेच लोक पूजायला जातात, पण तुम्ही ज्याच्या काठी वेद ती नदीचीच पूजा करताय. तसं तुम्ही आता स्त्रीरूप भारतात आल्यानंतर दिलं, परंतु प्रत्यक्षात या सगळ्या देवता ही निसर्गाचे रूप आहे. ती निसर्गाच्या रूपाने देव मानलं. लक्षात घ्या. तो आपल्याला इंद्र युद्धांमध्ये मदत करतो, शत्रूंची नगरं तोडायला मदत करतो. अशा वर्णन केली, प्रार्थना केलेल्या आहे. मग निसर्गाच्या रूपांना त्याचं सत्य स्वरूप काय आहे, वैज्ञानिक स्वरूप काय आहे, वादळाचं स्वरूप काय आहे, ज्वालामुखी स्वरूप काय आहे, याचं वैज्ञानिक विश्लेषण आहे का? नाही. मग काव्यात्मक रूपकातनं पूजेला, प्रार्थनेला किंवा यज्ञातील आहुतींना बाष्कळासारखं, बिंडोकासारखं कसलाही अर्थ देत जायचा, आणि स्वतःचा कंड शमवण्यासाठी, स्वतःचा अहंगंड शमवण्यासाठी, स्वतःचं एक वर्चस्ववाद राबवण्यासाठी दादांत खोट्या गोष्टी अत्यंत श्रद्धेने लोकांना सांगायच्या. आणि आपले लोक भक्तच आहेत, ते लगेच हात जोडून, हो महाराज बरोबर असेल, हो महाराज खरं आहे, हो महाराज हो तसंच होतं, हो ते गौतम ऋषी ना, हा काय भारी. म्हणजे या सगळ्या खोटेपणात आपण
अत्यंत भोळे बाबडेपणामुळे म्हणा किंवा आपल्या मूर्खपणामुळे म्हणा किंवा आपली ज्ञानाची लालसा संपलेली असल्यामुळे म्हणा अडकून पडतो आणि आपला देश विनाशाकडे जी वाटचाल करतोय अत्यंत वेगाने करतोय. ती का करतोय? ते आपल्या मूर्खपणामुळे, आपल्या अडाणीपणामुळे आणि आपल्या नको त्या गोष्टींवर अंधविश्वास ठेवल्यामुळे आपण करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, एवढं जे बोलतो